त्यांच्यासोबत मान्य मातेकर दादा आहेत, पप्पूजी कागदे आहेत आणि चंद्रशेखरजी कांबळे आहेत. तर संपूर्ण देशामध्ये जी लोकसभेची निवडणूक होत आहे, या निवडणुकीमध्ये एनडीए आघाडी मजबूतीनं निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभरामध्ये निवडणूक लढतो आहोत. 10 वर्षामध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही लोकांच्या समोर ठेवतो आहोत आणि 10 वर्षामध्ये देश कसा प्रगतीच्या दिशेनं पुढे जात आहे. एकदम सगळेच प्रश्न आम्ही सोडवले असा आमचा दावा नाही, पण बरेचसे प्रश्न जे पूर्वी प्रलंबित होते असे अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला मोठ्या विजयाची खात्री आहे. नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिलेला आहे आणि तो यशस्वी होईल असा आमचा सर्वे आहे, आमचा अंदाज आहे. साऊथ इंडियामध्ये मी तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि साऊथ इंडियामध्ये फक्त कर्नाटकमध्ये थोडी बीजेपी स्ट्रॉंग होती, परंतु तामिळनाडू, त्यानंतर तेलंगणा, आंध्रा या ठिकाणी बीजेपी थोडी स्ट्रॉंग नव्हती. पण आता तामिळनाडूमध्ये बीजेपी, पीएमके आणि काही पार्टीज अलायन्स झालेला आहे, त्या ठिकाणी काही जागा निवडून येतील. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू बरोबर बीजेपीचा अलायन्स आहे, अजूनही त्यामध्ये काही 1-2 पक्ष आहेत. त्यानंतर तेलंगणामध्ये मागच्या वेळेला बीजेपीच्या 4 जागा होत्या, आता त्या 8 ते 9, 10 पर्यंत जातील अशी अपेक्षा आहे. आणि उत्तर प्रदेश जो आहे, उत्तर प्रदेशमध्ये 75 ते 80 जागांचं टार्गेट आपलं आहे. पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही केलेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर जरूर जो सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी आहे, गरीब माणूस आहे, महिला आहेत, युवा आहेत, हे मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला मतदान करतील आणि आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला आशा आहे. महाराष्ट्रामध्ये ही मात्र ही चांगली टक्कर आहे, परंतु आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देत आहोत महाविकास आघाडीला टक्कर. आम्ही सुद्धा महाविकास आघाडीला अशी देत आहोत टक्कर की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आली पाहिजे चक्कर. तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही ताकदीनं लढण्याचा प्रयत्न करतो आहोत. या ठिकाणी 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. उबाटा, माननीय उद्धव ठाकरे यांची उबाटा आहे, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आहे. तर असे 3 पक्षांची त्यांची महाविकास आघाडी आहे. पण त्यांनी त्याच्यातून विकासाचं नाव काढलं पाहिजे. म्हणजे महाआघाडी ठीक आहे, परंतु विकासाशी त्यांचा काही संबंध नाही आहे, कारण मोदीने एवढा विकास केल्यानंतरही ते त्यांच्या विरोधामध्ये बोलतायत. एवढे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते चांगले झालेले आहेत तरी ते म्हणतात की विकास होत नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, त्याला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, परंतु ते किती बोलले तरी मोदींना प्रचंड यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि मुंबईमध्ये मोदींचा रोड शो झाला, त्याचे जवळपास 3.5 कोटी रुपये खर्च मुंबई महापालिकेने केला आणि तो परत द्यावा अशा पद्धतीची मागणीची संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांची मागणी करतायत. आता संजय राऊत, राहुल गांधींचे रोड शो होत आहेत, उद्धव ठाकरेंचे पण होत आहेत, त्यांचा खर्च सगळ्यांचा काढला पाहिजे. म्हणजे जर नरेंद्र मोदींच्या याचा खर्च यांनी एवढा काढला असेल तर त्यांचा खर्च काढून सगळ्यांनी खर्च भरावा. त्यांनी भरला तर आम्ही भरायला तयार आहोत. जे.पी. नड्डा असं म्हणाले की सुरुवातीला भाजप सक्षम नव्हती, त्यावेळेस भाजपला आरएसएसची गरज होती, मात्र आता आमचा विस्तार झाला आहे, भाजप सक्षम झाली आहे आणि भाजप स्वतःला चालवू शकतो, म्हणजे आरएसएसची गरज उरली नाहीये. कुणाला म्हणणं आहे? जे.पी. नड्डा काय जे.पी. नड्डा काय बोलले काय मला माहित नाही, पण ते असं बोलणार नाही, म्हणजे गरज नाही असं बोलणार नाही आहे. म्हणजे आरएसएस ही बीजेपीच्या पाठीमागे उभी राहिलेलीच आहे आणि मोदींना प्रधानमंत्री बनवण्यामध्ये जसा बीजेपीचा मोठा सहभाग आहेच आहे, काही टक्के सहभाग हा आरएसएस आहेच आहे. त्यामुळे आता नड्डा असं काय बोलतील मला वाटत नाही, पण काय बोलले ते मला बघावं लागेल.
विरोधकांकडून सातत्याने आरोप केला जातो आहे की हजारो कोटी रुपये सत्ताधाऱ्यांकडून या निवडणुकीत वाटले जातात. स्वतः मुख्यमंत्री पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप करतात. मला वाटतं की पोलिसांच्या संरक्षणामध्ये वाटप वगैरे असं काय नाही आहे. ज्या काय बॅगा मध्यंतरी काय ज्या आल्या त्याची तपासणी झालेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती आहे आणि ते अशा पद्धतीनं आपल्या विमानातून अशा बॅगा घेऊन जातील असं अजिबात नाही आहे. आणि त्या पोलिसांच्या हातामध्ये देऊन त्या जातील असा कुठलाही मुख्यमंत्री करणार नाही आहे. त्यामुळे हा फक्त संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी फक्त आरोप करण्यासाठी ते ठेवलेला आहे. रोज आरोप करण्याचं त्यांचं काम आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्या बॅगा असं मुख्यमंत्री पैसे वाटण्याचा काही विषय अजिबात येत नाही. आम्ही काही पैशाने निवडणूक लढण्याची आमची भूमिका अजिबात नाही आहे आणि पैसे वाटण्याचा प्रश्नच येत नाही आहे. भुजबळ साहेब नाराज असल्याची चर्चा आहे. ते मुंडे साहेबांच्या एका रॅलीमध्ये जर सोडलं तर भुजबळ साहेब कुठेच गेले नाही. मला वाटतं की भुजबळ साहेब नाराज असण्याचं काही कारण नाही. नाराजी काय छोटी मोठी असू शकेल. सुरुवातीला ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशा पद्धतीचा प्रयत्न होता. राष्ट्रवादीने जागेची मागणी केली होती आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ यांनी निवडणूक लढण्याचं ठरवलेलं होतं. पण ते अचानक शेवटी ही जागा शिवसेनेला काय गेल्यामुळं त्यांच्यामध्ये थोडी नाराजी असणं साहजिक आहे. पण त्यांनी नाराजी दूर करून त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केलेला आहे. हेमंत गुडसेंच्या काही कार्यक्रमामध्ये ते आलेले आहे. त्यामुळं त्यांची नाराजी आता दूर झालेली आहे. ते आता नाराज नाही. तर आता शेवटचा आता ही गोष्ट खरी आहे की रिपब्लिकन पक्ष हा छोटा पक्ष आहे. पण रिपब्लिकन पक्ष हा बॅलेन्सिंग मतं देणारा पक्ष आहे. आमचे किती आमदार, किती खासदार, किती नगरसेवक वगैरे आहेत याचा विचार झाला पाहिजे. ठीक आहे. पण त्यापेक्षाही आरपीआय मध्ये किती गट असले तरी माझा गट हा देश पातळीवर जाऊन पोचलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत. अंदमान निकोबार मध्ये माझा पक्ष त्या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि सर्व देशाच्या सर्व राज्यामध्ये आरपीआयच्या शाखा आहेत. त्यामुळं पण आरपीआयला जागा मिळायला खरी आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला 2 जागा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्रामध्ये 2 जागा मिळाव्या. त्या 2 जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळेल म्हणून मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. पण रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नाही आणि मी ज्या जागेवर आग्रह करतो शिर्डीच्या, तर शिर्डीच्या जागेसाठी देवेंद्रजीचं म्हणणं आहे मी प्रयत्न केले पण एकनाथ शिंदे काय ऐकले नाही. आणि एकनाथ शिंदेचं म्हणणं असं होतं की सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहे, त्यांना मी तिकीट पुन्हा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे मला शिर्डी मिळाली नाही. माझी राज्यसभा कंटिन्यू करण्याचं तर ती ऑटोमॅटिक होणारच आहे. पण आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद देण्यासाठी प्रयत्न करू असं मला देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटीलजी या सर्वांनी मला सांगितलेलं आहे की तुमच्या कॅबिनेटसाठी आपण प्रयत्न करू. पण आम्हाला लोकसभेमध्ये प्रतिनिधी असावं, मी लोकसभेमध्ये जावं अशी माझी इच्छा होती आणि आमच्या इतर लोकांची इच्छा होती. पण ते काय माझं स्वप्न, ती काय माझी इच्छा पूर्ण झाली नाही. तरी मी जोमानी महायुतीच्या आणि एनडीएच्या प्रचारामध्ये मी तिथे फिरलेलो आहे आणि माझी नाराजी बाजूला ठेवून मी आमचं जे व्हिजन आहे ते नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करणं आणि देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणं ही आमची भूमिका आहे. चला, थँक्यू. सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभार. सांगितलं